हातचा राखून खेळ तर राजकारण लाँग टर्म खेळता येतं. जुन्या आणि मुत्सद्दी राजकारणी नेते आजही त्यांचा हातचा राखून ठेवतात आणि वेळेप्रसंगीच तो हातचा बाहेर काढतात. पंकजा मुंडे म्हणाल्या की गुलामगिरीमध्ये जे गॅझेट होतं ते गुलामगिरीतील गॅझेट तुम्ही आत्ता स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र राज्यामध्ये कसं लागू करू शकता? हैदराबाद गॅझेटरवरती पंकजा मुंडेंची भूमिका काय, या प्रश्नावरती अनेक दिवस बातम्या झाल्या, बातम्यांच्या हेडलाईन्स बनल्या. पंकजा मुंडे चुप्पी साधून होत्या. तोपर्यंत पंकजा मुंडेंबाबत नरेटिव्ह दोन्ही बाजूंनी होतं. मराठा समाज थेट विरोधात गेला नव्हता आणि ओबीसी समाज थेट पंकजा मुंडेंवरती तोंडसुखही घेत नव्हता. मात्र 2 ऑक्टोबरचा दसरा मेळावा लक्षात घेऊन पंकजा मुंडेंनी राखीव हातचा बाहेर काढला आणि गुलामगिरीतील गॅझेट स्वतंत्र भारतामध्ये कसं लागू करता येऊ शकतं, असा प्रश्न जो पंकजा मुंडेंनी उपस्थित केलाय त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जरांगेंना मुद्दा मिळाला. सावरगाव घाट आणि नारायणगड अशा 2 ठिकाणी 2 दसरा मेळावे होणार. नारायणगडावरती मनोज जरांगे असणार आहेत, तर तिकडे भगवानगडावरती पंकजा मुंडे असणार आहेत. पंकजा मुंडेंच्या सभेला येणाऱ्या लोकगर्दी ही सगळी जवळपास ओबीसी, नारायणगडावरती येणारी गर्दी ही जवळपास सगळी मराठा समाजाची. त्यामुळे दोन्ही गडांवरती कोणाची किती गर्दी होतीये हा तर मुद्दा असणारच आहे. उभ्या महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात शेतीचं झालेलं अतोनात नुकसान, महापुराची परिस्थिती, पावसाची सगळी असणारी भयावह परिस्थिती, लोकांचे संसार उघड्यावर पडलेत आणि त्यामुळे या दोन्हीही दसरा मेळाव्यांमध्ये मराठवाड्यासाठी हे दोन्ही नेते काही वेगळी मदत देतात की नाही हेही पाहण्यासारखं असणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त मुद्दा असणार आहे तो म्हणजे मनोज जरांगे विरुद्ध मुंडे या वॉरची. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, विजय वडेट्टीवार यांनी हैदराबाद गॅझेटर विरोधात थेट स्टँड घेतला होता. एक तर त्या GRमध्ये बदल करा किंवा मग तो GRच रद्द करा अशी भूमिका घेतली. मात्र बीडमधील ओबीसी नेत्या म्हणून समोर येणाऱ्या पंकजा मुंडे शांत होत्या. राम शिंदे शांत होते, धनंजय मुंडे शांत होते. त्यातील पंकजा मुंडे मात्र आता बोलू लागल्यात. पंकजा मुंडेंनी बोलण्याचा टाईम चुकीचा निवडला का असा प्रश्न तयार आहे. कदाचित दसरा मेळाव्यामध्ये आणखी जोश भरावा म्हणून केलेलं हे विधान पंकजा मुंडेंचा आवाका संकुचित करणार तर नाही ना? म्हणजे विचार करा, लोकसभा निवडणुकीमध्ये बीडमधून मुंडेंना चॅलेंज देण्यासाठी कधी कोणी नव्हतंही आणि कधी कोणी नसेलही अशा पद्धतीचं वातावरण होतं. प्रीतम मुंडे सलग 2 टर्मला निवडून आलेल्या होत्या. त्या प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं जातं विद्यमान खासदार असताना सुद्धा. आता सखी बहीणच खासदार होत्या, त्यामुळे पंकजा मुंडेंना बीड लोकसभेमध्ये जेव्हा तिकीट दिलं गेलं त्यावेळी विरोधातही काही बोलता येणार नाही आणि आम्ही अमुक करू तमुक करू असं म्हणताही येईना. एक मुद्दा होता रेल्वेचा. तो रेल्वेचा मुद्दाही प्रीतम मुंडे खासदार असतानाच्या कार्यकाळात मंजूर झाला नाही, त्यामुळे त्यावरती सुद्धा जास्त काही क्रेडिट घेता आलं नव्हतं. अशावेळी पंकजा मुंडे लोकसभेच्या उमेदवार म्हणून समोर आल्या. समोरचे कॅन्डिडेट होते त्यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा सोनवणे तसे कोणाला फारसे माहितीही नव्हते, पण त्यांच्या मागे फॅक्टर काम करत होता, तो म्हणजे जरंगे फॅक्टर, संदीप क्षीरसागर यांचा फॅक्टर. आणि त्यामुळे कुठेतरी सुरेश धस यांचाही फॅक्टर बजरंग बाप्पा सोनवणेंना निवडून आणण्यामागे ॲक्टिव्ह होता, अशा चर्चा झाल्या. आणि त्यामुळे तर पंकजा मुंडे म्हटल्या होत्या की जे आमच्या पक्षात होते ते सुद्धा आमच्या विरोधात दिसले. आणि आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनानिमित्ताने तर नेमकं बीडमध्ये कोण विरोधात आहे, कोण सोबत आहे, धनंजय मुंडेंच्या कोण विरोधात आहे हे सगळं उघडकीस आलं. प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर असतील, सुरेश धस असतील, विजयसिंह पंडित असतील, जवळपास दोन्हीही मुंडे भाऊ बहिणींच्या विरोधात अख्खं बीड गेले. म्हणजे बीडमधील अर्ध राजकारण गेलंय असं म्हणता येतं. आणि अशावेळी पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा हैदराबाद गॅझेटर विरोधात भूमिका घेतल्यामुळे पंकजा मुंडेंच्या राजकारणाचा आवाका संकुचित झालाय का असा प्रश्न निर्माण होतो. अगोदरच मनोज जरांगे म्हटले होते लोकसभेला काय केलं ते माहितीये. आता विरोधात भूमिका घेतल्यामुळे येणाऱ्या पुढच्या इलेक्शन्सला सुद्धा मनोज जरांगे हे सेट करून देतील की पंकजा मुंडे हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. विरोधात म्हणण्यापेक्षा तसं पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट केलं आणि त्यामुळे पंकजा मुंडेंवरती पलटवार म्हणून मनोज जरांगे सुद्धा काय म्हटले, जर आम्ही गुलामगिरीतील गॅझेट आज मान्य करून आम्हाला आरक्षण घेतोय तर तुम्ही जे ओबीसीमध्ये 27-28% आरक्षण घेऊन बसलाय ते कोणत्या बेसवर? ज्या मंडल आयोगानं तुम्हाला 1980 मध्ये आरक्षण दिलं होतं त्या मंडल कमिशननं नेमकं कोणते सामाजिक आणि ऐतिहासिक पुरावे तपासले
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे 1947च्या नंतरचे ते पुरावे आहेत की ते अगोदरचे. त्यासाठी सुद्धा तुम्ही गुलामगिरीतील गॅझेटरचं दस्तऐवजाचा दाखला जोडला होता आणि मग तुम्ही ओबीसीचं आरक्षण घेतले. जे तुम्ही केलंय तेच आम्ही करतोय आणि तसंच आम्ही मागतोय, असं म्हणून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जे आहे ते आगीचा भडका करून दिला. एक गोष्ट लक्षात घ्या, मनोज जरांगेंकडे अजूनही 2 चान्स शिल्लक आहेत. एक, सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट लागू करण्यासंदर्भातील सेपरेट GR जो आहे तो मनोज जरांगे यांनी त्यांच्या उपोषण सुरू असतानाच घेतलेला आणि त्यासाठी शिवेंद्रराजे भोसले यांचा शब्द हा प्रमाण ठेवलेला. आता ते प्रमाण शिवेंद्रराजे भोसलेंना मोडता येणार नाही. हा एक मुद्दा बाजूला घेतला तरी सगळे सोयरे आणि मराठा हाच कुणबी यासाठी 2 महिन्यांचा वेळ घेतलेला आहे. म्हणजे मनोज जरांगे यांनी आपला हातचा बाजूला ठेवलाय की इथे काही जरी गफलत झाली, कुठल्याही गोष्टींमध्ये आपण क्रॉस जातोय हे जर लक्षात आलं तर आपण पुन्हा दुसऱ्या आंदोलनाचा चान्स घेऊ शकता. आणि लक्षात घ्या, जे दिलं गेलंय ते प्रमाणावरती दिलं गेलंय आणि राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा मनोज जरांगेंच्या मागं तितक्याच ताकदीनिशी उभे आहेत. सरकारमधून बाजू मांडण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, सरकारच्या बाहेरून लावून धरण्यासाठी मनोज जरांगे. इकडे ओबीसीमध्ये एकात एक नाही आणि बापात लेक नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे का असा प्रश्न तयार झालाय. कारण पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ एका व्यासपीठावरती येऊन ओबीसींच्या बाजूनं किंवा विरोधात भूमिका घेत नाहीत. छगन भुजबळ असतील तर पंकजा मुंडे नसतात, पंकजा मुंडे असतील तर तिकडे धनंजय मुंडे नसतात, धनंजय मुंडे असतील तर तिकडे राम शिंदे नसतात. ओबीसींना अनेक चेहऱ्यात, अनेक नेत्यात मात्र कोणीही एकात एक दिसून येत नाही आणि त्यामुळे ताळमेळ बिघडलाय. आणि अशामध्ये लक्ष्मण हाके समोर येतात, ज्यांचे बॅनरवरती फोटोही नसतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर एकटा विचार करून ठेवला तर मनोज जरांगे आजही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती वन मॅन शो दाखवू शकतात. आजही त्यांच्या शब्दावरती तितका समाज एकजूट होऊ शकतो आणि आजही मनोज जरांगे हे सरकारमध्ये उलथापालथ घडवून आणू शकतात. हा आव किंवा मोठेपणा नाही. त्या मुंबईकरांना विचारा आणि मुंबईमधील मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना विचारा, ज्यावेळी मराठ्यांचा इकडचा मॉप समप मुंबईमध्ये गेला होता त्यावेळी काय परिस्थिती तयार झाली होती. या सगळ्या गोष्टी जर विचारात घ्यायच्या ठरल्या तर मुंडे विरुद्ध जरांगे हे जे दसऱ्याच्या निमित्ताने रंगणारे, यामध्ये चुकीचं टायमिंग पंकजा मुंडेंनी निवडलं की हाच ॲक्युरेट टायमिंग आहे? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.